कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. राहता शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने खोलीत ओढून नेऊन तिचा विनयभंग करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार दिनांक 6 जून रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास समोर आला होता. या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याला तात्काळ अटक केली आहे. दरम्यान या नराधमाला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि त्याची गावातून जाहीर धिंड काढावी या मागणीसाठी राहता शहराचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पीडितेचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राहता पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस निरीक्षकांना तीव्र भावनांचे निवेदन दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राहता परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक, पीडितेचे नातेवाईक आणि सर्वे नंबर 340 मधील संतप्त रहिवाशांनी एकत्र येत राहता पोलीस स्टेशन गाठले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी पोलीस निरीक्षकांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या गंभीर आणि संतापजनक प्रकारामुळे राहता शहरात कमालीचा तणाव आणि संताप पाहायला मिळत असून पोलीस प्रशासन आता या नराधमावर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर काय आणि किती वेगाने कडक कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बातमी तुमचे, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. माझं 1 मिनिट ऐका. तो घरी गेला होता, 1 मिनिट घरी गेला होता, त्यांना म्हणत होता मिटून घेऊ. त्यांचा मुलगा आहे ना, आकाश हरिदास गायकवाड, त्या पोरीची आई पैसे गेला, त्यांच्या घरी गेला, म्हणे काय पैसे लागत असेल पैसे देतो, मिटून घ्या. त्यांना ते पोरगा तो दंबाजी देतो. त्याला सुद्धा आरोपी करा, कारण त्यांनी बाईकवर बसून त्याच्या बापाला सोडून आलेले, हे साहेबांनी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये पाहिलेले. तो आकाश हरिदास गायकवाड, त्याला सुद्धा अटक करावं. साहेब आम्हाला खूप सहकार. साहेब एक लक्षात घ्या. मूळ म्हणजे थांबा 1 मिनिट. PI किंवा पोलीस स्टेशन यांच्याबद्दल कोणाचंही काही म्हणणं नाही. त्यांनी 2 दिवसामध्ये त्यांच्या कौशल्याने, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आरोपीला धरलेलं आहे. त्या ठिकाणी 1.5 दिवसामध्ये आरोपी हा या ठिकाणी आलेला आहे. तर आमचं पोलीस स्टेशन बद्दल कुठल्याही प्रकारचं काही म्हणणं नाही. पण त्या मुलीच्या जबाबातून तिनं टाक भाभीला जे सांगितलं की मला असा अधिकारी कोण तपासी अंमलदार आहे या केसमध्ये, तो कोणत्या मॅडम आहेत त्या ज्या त्रास देतात, त्यांनी मला सांगितलं तुला शॉट देऊ, तुला बेल्टनी मारू, तू त्याच्याबरोबर तुझं लव अफेअर होतं, तुझं प्रेम होतं. अशा प्रकारे जर एक महिला तपास अंमलदार आहे आणि त्या महिलेची जर अशी भूमिका असेल तर या भूमिकेचा आम्ही जाहीर निश्चित राहतेकर करत आहोत. अधिकारी बदलून मिळावं अशी आम्ही आज या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहे की त्या महिलेला, ज्या महिला अधिकाऱ्याकडे हा तपास आहे, त्या महिला अधिकाऱ्याकडून हा तपास काढून घेण्यात यावा. आता ही जी, कारण ती अशी रडत होती, ती घाबरून आली. म्हटलं काय झालं तपासामध्ये, मग ती चिपटून मला रडायला लागली. का की असं मॅडम मला बेल्टनी काढलं, म्हणे बेल्टनी मारल, शार्ट देईल, तुला हे करल. तिला म्हणजे तुझं त्याचं नाही झालेलं, तुझं कोणतं बॉयफ्रेंड असेल त्याच्या संग तुझं शारीरिक संबंध झालेला असेल, म्हणे तुला त्याला वाचवायचं का नाही. ती म्हटली नाही वाचवायचंय मला, तू टाक भाभीला सांगू नको, ती तुमच्या संघ आलेले कोणाला सांगू नको, पत्रकारांना सांगायचं नाही, यांना सांगायची, अशी ही भूमिका त्या मॅडमनी राबवली. म्हणून सगळ्यांचा रोष साहेबांवर नाही, रोष फक्त मॅडमनी हा का शब्द वापरला. विचारायचं तर तुम्ही प्रेमात विचारा, तिला पोटात घ्या ना, ती सांगल ना. तुम्ही धाक दाखवू राहिले बेल्टचं आणि याचं दाखल, ती काय सांगणार. एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार किंवा ज्या घटना घडलेल्या, छेडछाडीच्या घटना घडलेल्या असतील आणि ज्यावेळेस मुलीचा तपास केला जातो त्यावेळेस शासकीय नियमानुसार तिथं महिला बालकल्याणच्या महिला उपस्थित पाहिजे. अजून दुसरं कोणतं एक आयोग आहे, महिला आयोग, आणि अजून एक आयोग आहे ते महिलांच्या बरं का, त्याच्या संबंधात जे आयोग आहे ते हजर पाहिजे ना.
त्यांच्या समोर मुलीची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. तुम्ही सांगतात मुलीला तुला आम्ही नगरला नेणार, तुला शॉट देणार, तुझ्यावर बेल्टनी मारणार. हा कोणता प्रकार आहे? अल्पवयीन मुलीला, आणि विशेष करून मी जाहीर निश्चित करतो त्या महिला अधिकाऱ्याचा की जी स्वतः महिला अधिकारी त्यांनी महिला असून एक लहान मुलीबद्दल अशी भूमिका घेतली, हे खरोखरच खेदजनक आहे. या तपस्वी अधिकारी त्या महिलांची तो तपास आमची विनंती राहणार आहे. मूळ म्हणजे तिथून तपास करून डीवायसपी साहेब जे आहेत, डीवायसपी साहेब शिर्डीचे, त्यांना विनंती राहणार आहे की तातडीनं त्या महिलेकडून तपास काढावा. त्या महिलेबरोबर कोणता जो पोलीस होता, ज्या पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी दम देण्याचा प्रयत्न केला, या दोघांवर पण समान कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. आणि त्या निमित्तानेच आजचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव कुमावती मॅडम. आणि आरोपी शिर्डीला आहे, त्याच्या मुलाचा इथं काय संबंध आहे? ते मॅडम संघ बोलतोय, तिथं बसून तो जेवण करतोय, आणि आमच्या सारख्याला म्हणजे आमचं घर लांब आहे, आम्हाला काय मोठ्या गाड्यांनी आम्हाला पोरं मोटरसायकलवरच आणून सोडतील ना इथं. मॅडम म्हटले तुमचे पोरं काय येऊ राहिले? म्हटलं कोणते पोरं येले? म्हणे आले होते. म्हटलं गाडीवर सोडायला आले ते. गाडीवर सोडायला मग येणार नाही का? म्हणे पोरं कोणी येऊ देऊ नका, आणि तुम्ही येऊ नका, आणि कोणतं पत्रकार, कोणतं न्यूज चॅनल पत्रकार हे बातम्या लावू नका, कारवाई करल. प्रकार दाबण्याचं मूळ म्हणजे हा अल्पवयीन मुलीवर झालेला अन्याय आहे. आता यांचं काय घडलेलं असेल त्या अधिकाऱ्यांचं, त्या गायकवाडच्या घरच्या लोकांचं, किंवा या लहान मुलीला आपण दाबून न्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं तिला भयभीत करून आपण तिचे वाकडे तिकडे जबाब त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते जबाब त्या याच्यावर उतरवायचे, आणि ही केस दिल्ली कशी होईल याचा प्रयत्न ते तपास अंमलदार जे करत आहेत. आता तुम्ही साहेबांची आम्ही सगळ्यांनी, आमचे नगराध्यक्ष स्वाती दिनगाडेकर, मी, टाकभाभी, मोगले, आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही साहेबांशी चर्चा पण केलेली आहे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी योग्य तपास करणार, याच्यात कुठल्याही आरोपीला मी पाठीशी घालणार नाही, किंवा आमच्या कोणी जर पाठीशी घालीत असेल तर त्याबद्दल सुद्धा मला थोडी विचारपूस करून कारवाई करायला संधी द्या. ओके. आणि साहेबांचा आम्हाला यात्रेच्या वेळेस घटना घडलेली होती. थांबा, त्या ठिकाणी दिंड काढण्यात आलेली होती. आता याच्यावर बलात्कारचा गुन्हा या ठिकाणी मेडिकलनुसार साबित झालेला आहे. याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आमच्या सर्व राहतकर नागरिकांची, आमच्या सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व निवडून आलेले आमचे सदस्य, त्या भागामध्ये आमचं काम करणारे टाकभाभी असतील, इतर त्यांच्या सगळ्यांची ज्या या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहेत, यांची इच्छा आहे तर त्याची सुद्धा दिंड राहता शहरातून त्यांनी ज्या ठिकाणी हा गैरप्रकार केलेला आहे त्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि शांतवाचा टिप्या सरक तिकडून. ओके. रोड टिप्या सरक तिकडून. योगेश तिकडे जाईल. संदीपच्या मागे. राहता शहरामध्ये जो काही गंभीर गुन्हा त्या ठिकाणी घडला आणि त्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी पोलिसांनी 1.5 दिवसामध्ये अटक केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आणि त्यांच्या सर्व पोलीस प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो. काय झालं तुम्हाला? काय वाजायचं? चा जो काही त्या ठिकाणी तपास चालू आहे तो तपासही आताच PI साहेब यांच्या सोबत बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की अत्यंत सखोल असा ते त्या ठिकाणी तपास करत आहेत. यामध्ये आणखी काही गुन्हेगार असू शकतात का याची देखील पडताळणी त्यांच्याकडून होताना ते सांगत आहेत. मी आपणा सर्वांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून राहता शहरातील सर्व नागरिक असतील, सर्वे नंबर 340 मध्ये राहणारे सर्व महिला भगिनी असतील, यांना आश्वासित करू इच्छितो की सन्माननीय नामदार साहेबांच्या या ठिकाणी विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी PI सरोदे साहेब राहता पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून या गुन्ह्याची जो काही तपास चाललेला आहे त्यांना आपण सर्व सहकार्य करत आहोतच. आणि मी आपणाला हे देखील ग्वाही देऊ इच्छितो की सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी वेळोवेळी जे सांगितलेलं आहे की या शिर्डी मतदारसंघामध्ये असलेल्या कुठल्याही गुन्हेगाराला त्या ठिकाणी थारा दिला जाणार नाही. गुन्हेगार असेल, महिला भगिनींची असेल, लहान मुलीची असेल, छेड काढणारा जर असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल. वेळ प्रसंगी त्याच्या घरावर देखील कारवाई केली जाईल, हे दादांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो की कालच राहता नगर परिषदेने
तो जो कोण आरोपी आहे त्याच्या जर त्या ठिकाणी बेकायदेशीर त्याचं घराचं बांधकाम असेल तर त्याला ते पाडून घेण्यासाठी राहता नगर परिषदेने कालच त्याला नोटीस दिलेली आहे. आपण सर्व जाणता आहात की सुजयदादांचा शब्द हा सर्व आपणासाठी अंतिम आहे. मी असेल, आपल्या प्रभागातील नगरसेवक असतील, आपल्या राहता शहरातील सर्व नगरसेवक असतील, हे दादांचा शब्द हा खरा करण्यासाठी आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत. मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. 340 मधले काय साईड लावलेली मी. परिषदेचा जो काही बोर होता त्या बोरवर स्थानिक त्यांनी कब्जा नागरिक करून त्या ठिकाणी पाणी भरत होते. नाही. अशा काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या की अतिक्रमण त्यांनी